श्रीगोंदा शहरातील औटेवाडी शेजारील हिरडेमळा व मेहत्रेमळा येथील वस्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे सुमारे 100 ते 200 मीटरचे काम प्रदीर्घ काळापासून वादग्रस्त ठरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। या रस्त्यावरील हक्कासाठी दोन्ही बाजूंचे शेतकरी आक्रमक पवित्रा घेत न्यायालयात गेले असतानाच दुसरीकडे नगरपालिकेने मंजूर केलेल्या या रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखलमय आणि खराब रस्त्यामुळे शाळकरी मुले, महिला व वृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल होत असून दैनंदिन दळणवळणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। या संवेदनशील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने वादावर त्वरित कायदेशीर व सामोपचाराने मार्ग काढावा आणि रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून योग्य व लवकर न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी येथील नागरिक करत आहेत। माझे नाव शरद अंकुश हिरडे। आता आम्हाला रस्त्यासाठी खूप त्रास घेतलाय आम्ही आणि रस्त्याला आम्हाला जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होत आहे आणि हा रस्ता आमच्या आजोबाचं वय आज 82 वय आहे। मग आमच्या आजोबां ह्या रस्त्याने जात होते आणि आम्हाला गावात जायला खूप अडचणी येत होत्या। मग आम्ही नगरपालिकेला विनंती केली की आम्हाला ह्या रस्त्याला निधी उपलब्ध करून द्यावा आणि उपलब्ध केल्याच्या नंतर दोन्ही साईडने रस्ता झालेला आहे आणि मध्ये 100 फूट रस्ता हा राहिलेला आहे। तर मग ह्या रस्त्याचा असा इतिहास आहे की 2000 साली स्टेट लाईन झालेली आहे एकनाथ खेतमाळीचे उपनगर अध्यक्षांनी असताना। त्याच्यानंतर लोकनेते स्वर्गीय संतोष खेतमाळीस हे नगराध्यक्ष असताना 2012 साली ह्याच्यावरची खडीकरण झालेलं आहे। त्याच्यानंतर एक असा की आम्ही तहसील कुणबी 2008 साली ह्याचा आदेश घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर परत 2018 साली राहुल जगताप आमदार असताना दादासाहेब आवटी यांच्या माध्यमातून ह्या रस्त्याला खडीकरण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही राज्याचे माजी मंत्री बबनदादा पाचपुते व तसे आजचे कार्यसम्राट आमदार विक्रमसिंह दादा पाचपुते यांच्या माध्यमातून व तसेच अंबासागावचे नगरसेवक तसेच संग्राम गोडके नगरसेवक हे आमच्या वार्डात असताना त्यांनी आम्हाला हा निधी उपलब्ध करून दिला आणि मग त्याच्यानंतर मग हा निधी उपलब्ध करून दिल्याच्यानंतर आम्हाला खूप अडचणी आल्याच्यानंतर आम्ही एक उपोषण नगरपालिकेसमोर केलं। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला बी आम्ही उपोषण केलं। त्याच्यानंतर मग हा रस्त्याचं काम चालू झाल्याच्यानंतर खूप अडचणी आल्या आणि जो समोरचा व्यक्ती आहे तो म्हणजे सर असून प्राध्यापक आहे। आज बी हायकोर्टाचा निकाल आहे, तहसीलचा निकाल आहे, त्याच्यानंतर 3 वेळा खडीकरण करून हा माणूस रस्ता अडवण्याचा प्रयत्न करीत आहे। मी एकनाथ हिरडे, मी हिरडेमळा मेहत्रेमळा येथील रहिवासी असून हा जो रस्ता आहे ह्या रस्त्याच्या विषयी जो आहे आम्ही 1.5-2 वर्षापासून पाठपुरावा करतो आहोत आणि तो पूर्णपण आहे न्यायप्रविष्ट बाजू येता न्यायालयाच्या चौकटीत राहून आम्ही हा रस्त्याचं काम केलेलं आहे। समोरचे आज सांगितलं जातं उपोषणाला बसल्यानंतर की हे जबरदस्तीने रस्ता करतायत, पाऊलवाट होती। हे पोलीस प्रोटेक्शन या ठेकेदारांनी पोलीस प्रोटेक्शन, नगरपालिकेने पोलीस प्रोटेक्शन घेऊन रस्ता केलेला आहे, कुणीही दहशत करून घेतलेला नाही। पूर्ण न्यायाच्या चौकटीमध्ये हा रस्त्याचं काम चालू होतं। ज्या ठिकाणी न्यायप्रविष्ट बाजू आहे तिथं रस्त्याचं काम नगरपालिकेने केलेलं नाही आहे, तो रस्ता थांबलेला आहे। तरी आम्हाला नगरपालिकेला एक विनंती करायची तुमच्या माध्यमातून की हे लवकरात लवकर आमच्या रस्त्याचं काम मार्गी लावून आम्हाला न्याय द्यावा। मी दत्तात्रय मच्छिंद्र मेहत्रे, राहणार श्रीगोंदा मेहत्रे वस्ती येथील नागरिक आहे। तर मी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवरती चालणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। तर रस्त्याने आता ह्या रस्त्याचा विषय जवळजवळ 30-32 वर्ष झालं ही लोक आमची पिळवणूक करतात। आम्ही जाता येताना खड्ड्यांनी पावसाळ्याच्या काळात आमच्या समजा मुली इथं लहान मुलं इथं ही शाळेत जाण्यासाठी यांना जर आम्हाला पेंटवर करून यांना जर तिथपर्यंत रोडपर्यंत डांबरी रोडपर्यंत सोडण्याची परिस्थिती येत असेल तर इतके दिवस होऊन सकट मग श्रीगोंद्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली की ही जी माणसं आहेत ही माणसं दहशतीचं वातावरण तयार करतात। शाळेत मुलं जाताना कुठं त्यांच्या अंगावरती कुत्रे सोड, कुठं काहीतरी कर आणि एका बाजूला दुसरी गोष्ट काय सांगतात की आम्हाला हे हाणमार करतात, कुठं काहीतरी करतात। बरं, कसल्याही प्रकारचं न्याय आमचा न्यायप्रविष्टीवरती पूर्ण विश्वास आहे। आम्ही न्यायाची लढाई ही न्यायाने लढतो। त्याच्यानंतर ही काय करतात, प्रशासनावरती दबाव टाक, प्रशासनाची बदनामी कर, ह्या गोष्टी करून ती काम कसं बंद पडन ह्या गोष्टीवरती लक्ष देतात। तरी ही गोष्ट न होता हा रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करण्यात यावा। आम्ही जात येत असताना आम्ही माळी समाजात मोडतो की प्रत्येक वेळेस आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आमच्या जातीला टार्गेट करण्याचं काम करतात। आम्ही ज्यावेळेस विचारतो यांना की बाबा आम्ही त्या जातीत जन्माला आलो, त्यात काय आमची चूक आहे का? जन्माला कोणी कोणत्या जातीत यावा ही काय वैयक्तिक त्या माणसाच्या हातात थोडीच आहे तेव्हा।
ह्यांना ह्या गोष्टी सांगून सगळं ह्या माणसांना, समोरच्या माणसांना अजिबात कळत नाही. ही आम्हाला जातीवरती बोलून हीन वागणूक देतात. मी नागेश हिरडे या रस्त्यासाठी तालुक्याचे आमदार बबनदादा पाचपुते यांनी निधी दिला 71 लाख रुपये आणि नगरसेवक अंबारा सावटे आणि संग्राम घोडके यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे. पाठीमागून पण झालेला आहे आणि पुढं पण झालेला आहे. मध्ये एक 100-200 फूट रस्ता राहिलेला आहे. तरी ह्या रस्त्यावरती 4 निकाल आहेत. 2006 साली एक निकाल झालेला आहे आणि 2008 साली एक निकाल झाला, 2015 साली एक झाला आणि 2017 साली एक निकाल झाला आणि ह्याच्यावरती नकाशा पण आहे निकालावरती. तरी हा रस्ता दादांच्या माध्यमातून आलेला आहे आणि शेवटचा दादांचा निधी पूर्ण व्हावा थोडा राहिलेला ही आमची इच्छा आहे. हे क्षेत्र ओढलं पाहिजेत नसून त्यांनी ही बेकायदा खरेदी केली आहे आणि वर्ग 2चं क्षेत्र आहे हे त्यांनी बेकायदा लाटलेलं आहे. त्यांचं हे वर्ग 2चं क्षेत्र नसून बेकायदा खरेदी केलेला आहे आणि नजरानं कुठला भरलेला नाही आणि वर्ग 2चं क्षेत्र आहे. मी मंगल मेत्रे, राहणार मेत्रे वस्ती. आमचा हा रस्ता तयार झाला पाहिजे. आता 15 जूनला शाळा सुरू होते. या लहान मुलांना कुठून शाळेत जायचे, ह्या खडीकरणावरून जाऊन माणसं पडायची वेळ आलेली. माझं स्वतः वैयक्तिक मन काय ना दाबला गेलेलं आहे. 5वी आणि 6वी गाडी अशी सरकलेली, मला त्रास होतो आहे. सगळे आमच्या खडीकरणावरून आमच्या गाड्याच्या पण चॉकअपसर गेलेले आहेत. मग जायचं कसं काय? तिकडून जावं तर तो रस्ता लांब पडतो. तिकडून लहान मुलांना, मुलींना, आता तरुण मुलींना पण भीती वाटते ना जायच्या अंधारातून. मग त्यासाठी हा रस्ता झाला पाहिजे. निम्मा रस्ता सगळं झाला आणि थोड्या रस्त्यासाठी हे अडवलं गेलेलं आहे. आणि काय दहशतीचं वातावरण तयार करून काय उपयोग आहे का सांगा बरं? सगळा रस्ता झालाच पाहिजे ना. लोकक्रांती न्यूज करिता किशोर मचे, श्रीगोंदा.